नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होणारे दोन प्रकारचे पौष्टिक असे ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपण जे ढोकळे बनवलेले आहेत ते अतिशय स्पॉन्जी आणि जाळीदार तयार झालेले आहे। आणि हे ढोकळे बनवण्यासाठी आपल्याला जे बॅटर आहे याचं ते आपल्याला फर्मेंट करायची सुद्धा गरज नाही, अगदी वेळेवर आपण हे बनवू शकतो। चला तर मग वेळ न घालवता कसे बनवायचे हे मस्त असे पौष्टिक जाळीदार ढोकळे। पण त्या अगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि सोबतच दिलेले बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा। त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने मोजून एक वाटी चणा डाळ आणि त्याच वाटीने मोजून मी इथे एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ छान साफ स्वच्छ करून घेतलेले आहे। आता हे तांदूळ आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। चोळून आपल्याला हे दोन्हीही डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचं आहे। रेशनच्या तांदळावर बरीचशी धूळ आणि माती असते त्यासाठी। तर या ठिकाणी मी 2 पाण्याने छान डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे। डाळ आणि तांदूळ पूर्णपणे बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून डाळ आणि तांदूळ 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। 5 ते 6 तासामध्ये सुद्धा हे भिजतं, परंतु जास्त वेळ जर आपण हे भिजवलं तर आपल्याला बॅटर फर्मेंट करायची गरज पडत नाही यासाठी। तर आता 7 ते 8 तासानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपले डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेले आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे डाळ आणि तांदूळ भिजलेले आहे। आता हे पुन्हा एकदा आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया। डाळ आणि तांदूळ मी पुन्हा एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता स्वच्छ धुवून घेतलेली डाळ तांदूळ टाकून घेऊया। 2 बॅचेसमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत। त्यातच आता आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकूया। तिखटाचं जे प्रमाण आहे हे कमी किंवा जास्त ठेवू शकता। 7 ते 8 लसणाच्या कळ्या, 1 इंच आपल्याला यात अद्रक टाकायचं आहे। त्यानंतर 1 वाटी आपल्याला दही लागणार आहे। तर या दह्याऐवजी तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता। आता हे मिश्रण आपल्याला थोडं पाणी टाकून दळून घ्यायचं आहे। मिक्सरला असं बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर चला मग आता हे मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम फाईन पेस्ट आपल्याला ह्या मिश्रणाची तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता हे तयार केलेले जे मिश्रण आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीचं राहिलेलं मिश्रणसुद्धा आपण अशाच पद्धतीने आता वाटून घेणार आहोत। फक्त आपल्याला हिरवी मिरची, लसूण, अद्रक त्यामध्ये टाकायची नाही, फक्त डाळ आणि तांदूळ आणि थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सर्व मिश्रण जे आहे ते मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे। सर्व बॅटर माझं इथं आता रेडी झालेला आहे। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर 1 चमचाभर एवढी साखर टाकायची आहे। साखर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असल्यास टाकू शकता, नाही आवडत तर तुम्ही नाही टाकली, स्किप केली तरीही चालेल। आता हे आपण एकदा मिक्स करून घेऊया। त्यानंतर इथे आपल्याला 2 चमचेभर एवढं तेल टाकायचं आहे। कुठलंही तेल तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तेल टाकल्यामुळे आपला जो ढोकळा आहे हा एकदम सॉफ्ट होतो आणि खाताना घशात अडकत नाही। आता हे जे तेल आहे हे आपल्याला बॅटरमध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यामुळे आपला जो ढोकळा आहे हा एकदम स्पंजी बनणार आहे। तर आता तेलसुद्धा छान बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये यात आता आपल्याला पाव चमचाभर एवढी हळद टाकायची आहे। हळद आपल्याला बॅटरमध्ये छान व्यवस्थित मिक्स करायची आहे। जर हळद व्यवस्थित मिक्स झाली नाही तर आपल्या ढोकळ्याला वरतून ब्राऊन स्पॉट येतात, कारण आपण यामध्ये इनो वापरणार आहोत। जर हळद व्यवस्थित मिक्स झाली नाही तर त्यामुळे आपल्या ढोकळ्याच्या वरतून ब्राऊन स्पॉट येण्याची शक्यता आहे। तर इनो टाकण्यापूर्वी आपल्याला एक तयारी करायची आहे। ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्याला अगोदर तेलाने ग्रीस करायचं आहे। तर मी ह्या ताटामध्ये ढोकळा बनवणार आहे, त्यासाठी मी आता ह्याला तेलाने छान असं ग्रीस करून घेणार आहे, जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो ताटाला खालून चिकटणार नाही। आता आपलं हे ताटसुद्धा रेडी झालेलं आहे। आता यात आपण इनो टाकणार आहोत। तर आपल्याला अख्खं इनोचं पॅकेट यामध्ये घालायचं नाही, तर 1 चमचा इनो फक्त आपण यामध्ये घालणार आहोत। तर आता हे ॲक्टिव्ह करून घेऊया, मिसळून घेऊया। इनो जो आहे तो आपण आता पूर्ण छान बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया आणि ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे। इनो टाकल्यानंतर हे बॅटर आपल्याला जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही, लगेचच आपल्याला मिक्स झाल्यानंतर ताटामध्ये ओतून याला लगेच स्टीम होण्यासाठी ठेवायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं जे बॅटर आहे ते छान असं फ्लफी झालेलं आहे आणि फुललं देखील आहे। बॅटरमध्ये इनो जो आहे तो छान असं व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता तयार केलेलं जे ताट आहे त्यामध्ये आपण आता हे बॅटर टाकून घेऊया। जे ताट आहे ते आपल्याला लगेच स्टीम होण्यासाठी
कढाईमध्ये ठेवणार आहोत। मी अगोदरच कढाईमध्ये पाणी जे आहे ते उकळवून घेतलेलं आहे। जेव्हाही तुम्ही इडली किंवा ढोकळा बनवणार असाल त्या अगोदर पाणी जे आहे ते अशा पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच जे बॅटर आहे ते ठेवायचं आहे। त्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो अधिकच स्पंजी होणार आहे। झाकण ठेवून आता आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटं छान असा शिजवून घ्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर टूथपिकच्या मदतीने चेक करून पाहायचा। टूथपिक जर क्लीन निघाली तर समजावं आपला जो ढोकळा आहे हा पूर्णपणे शिजलेला आहे। त्यानंतर हा आपल्याला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आता हा जो ढोकळा आहे हा थंड होत आहे तोपर्यंत आपण दुसरा ढोकळा पाहूया। तर आपला दुसरा ढोकळा म्हणजे मुगाच्या डाळीचा ढोकळा आपण पाहणार आहोत। डाळ जी आहे ती भिजत ठेवलेली होती। 2 तास पाण्यामध्ये मी छान अशी भिजवून घेतलेली आहे। 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली जी मुगाची डाळ आहे ती मस्त अशी भिजलेली आहे। तर या वाटीने मोजून मी 1 वाटी डाळ घेतलेली होती आणि 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। आता ही डाळ आपल्याला पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। आता डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सर्व डाळ मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या कळ्या, 1 इंच आपल्याला या ठिकाणी अद्रक टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे रवा टाकत आहे। रवा टाकल्यामुळे आपला जो ढोकळा आहे हा खाताना घशामध्ये अडकणार नाही, त्यासाठी इथे मी 2 चमचा बारीक रवा टाकत आहे। रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे। त्याचबरोबर इथे मी 1 अख्ख्या लिंबाचा रस टाकत आहे। तर या लिंबाच्या रसाऐवजी तुम्हाला जर सायट्रिक ॲसिड यूज करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा 1 चमचाभर टाकू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी पाव वाटी पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। पाण्याचा जो वापर आहे आपल्याला अगदी कमीत कमी करायचा आहे, कारण डाळ भिजल्यामुळे डाळीमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात पाणी असतं। जर जास्त पाणी वापरलं तर आपलं जे मिश्रण आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे। तर आपल्याला बारीक आता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। या पद्धतीने अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता डाळसुद्धा खूप छान अशी वाटलेली आहे। एकदम फाईन पेस्ट आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। आता हे डाळीचं जे बॅटर आहे ते आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीचे दुसरे राहिलेले साहित्यसुद्धा टाकून घेऊया। एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी आता ही सर्व डाळ काढून घेणार आहे। त्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे खाण्याचं तेल। तर आपल्याला इथं शेंगदाणा आणि मोहरीचं तेल सोडून आपण यामध्ये कुठलंही तेल वापरू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचाभर एवढी हळद टाकायची आहे। आता हळदीचं सुद्धा प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे, कारण आपण जेव्हा इनो किंवा सोडा वापरू तेव्हा जर जास्त हळद झाली तर आपल्या ढोकळ्यावरती ब्राऊन स्पॉट येण्याची शक्यता आहे। आता हे मिश्रण आपल्याला साधारणतः 1 ते 2 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण जेवढं जास्त फेटू तेवढे आपल्या ढोकळ्याला जाळी छान पडते आणि बॅटरसुद्धा हलकं होतं। तर आता हे मिश्रण आपण छान व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं मिक्स करून घेऊया, हलकं करून घेऊया बॅटर। ढोकळ्याला जाळी छान पडावी त्यासाठी ही खास टिपसुद्धा आहे की आपल्याला बॅटर जे आहे ती छान असं हलकं करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हलकं झालेलं आहे आपलं बॅटर। आता आपल्याला यामध्ये सोडा किंवा इनो टाकण्यापूर्वी आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवण्यासाठी ठेवणार आहोत त्या भांड्याला अगोदरच आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। ही तयारी आपल्याला इनो किंवा सोडा टाकण्याच्या अगोदरच करायची आहे। त्यानंतर आता या बॅटरमध्ये मी 1 इनोचं पॅकेट टाकत आहे। अख्खं इनोचं पॅकेट मी यामध्ये टाकत आहे। तर या इनोऐवजी तुम्ही 1 चमचा खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता। फक्त आपल्याला जो खाण्याचा सोडा वापरायचा आहे तो फ्रेश वापरायचा आहे। जुना जर सोडा वापरला तर आपला जो ढोकळा आहे तो व्यवस्थित फुलणार नाही। यासाठी जेव्हाही आपण कुठल्याही प्रकारचा ढोकळा बनवू तेव्हा आपण त्यामध्ये जो सोडा किंवा इनो वापरू तो फ्रेश वापरायचा आहे, तेव्हाच आपला जो ढोकळा आहे तो व्यवस्थित फुलणार आहे। आता या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनो टाकल्यामुळे आपलं जे बॅटर आहे हे फुलून असं दुप्पट झालेलं आहे, फ्लफीसुद्धा झालेलं आहे। आणि इनो टाकल्याच्या नंतर आपल्याला हे बॅटर जास्त काळापर्यंत बाहेर न ठेवता लगेचच आपल्याला हे वाफवायला ठेवायचे आहे, कारण इनो हा खूप लवकर ॲक्टिवेट होतो आणि तेवढ्याच लवकर तो इनॲक्टिव्हसुद्धा होतो। तर यासाठी आपल्याला ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे। आता इनो व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण ग्रीस केलेल्या तेलाच्या भांड्यामध्ये हे जे बॅटर आहे हे ओतून घेऊया। आपण कुठल्याही भांड्यामध्ये हा ढोकळा बनवू शकतो। तर पाणी मी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे। जेव्हाही आपण ढोकळा बनवू तेव्हा आपल्याला पाणी अगोदरच उकळवून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे। असं केल्यामुळे इनो किंवा सोडा लगेच ॲक्टिव्ह होतो आणि आपला जो ढोकळा आहे हा छान फुलतो। आता हा ढोकळा आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान असा हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपल्याला हा ढोकळा अजिबात ओपन करायचा नाही।
तर या ठिकाणी 15 ते 20 मिनटं झालेली आहे। आता आपण ढोकळा चेक करून पाहूया। काळी क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपला ढोकळा छान व्यवस्थित शिजला आहे। आता हा आपण साईडला काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे। थंड झाल्याच्या नंतर आपण आता याच्या साईडच्या ज्या कडा आहे या पूर्णपणे मोकळा करून घेऊया आणि त्यानंतर हा जो ढोकळा आहे हा डिमोल्ड करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा स्पॉन्जी आपला ढोकळा जो आहे हा मुगाच्या डाळीचा तयार झालेला आहे। खायला तर अतिशय पौष्टिक असा आहे। जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे। ढोकळा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण कट करून घेऊया। तर मस्त असा स्पॉन्जी आणि जाळीदार ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता आतमध्ये किती छान असा स्पंज तयार झालेला आहे। एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा ढोकळा मुगाच्या डाळीचा या ठिकाणी तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने जो दुसरा ढोकळा आहे चणा डाळ आणि तांदळाचा तो सुद्धा कट करून घेऊया। बॅचलर सुद्धा हा ढोकळा बनवू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा ढोकळा जो आहे तो कट झालेला आहे। आता ह्याचा एक जो पीस आहे तो मी तुम्हाला काढून दाखवते, त्यावरून तुम्ही ठरवा की हा ढोकळा एकदम स्पंजी झालेला आहे की नाही। बऱ्याच वेळा जेव्हा आपण ढोकळा बनवतो त्यावेळेला जो ढोकळा आहे तो घशामध्ये अडकतो, तर तशा पद्धतीने हा जो ढोकळा आहे हा खाताना घशामध्ये अजिबात अडकणार नाही। तर आता यावरून आपल्याला लागणारा जो तडका आहे तो आपण आता बनवून घेऊया। तडका बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवर एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये आता आपल्याला 2 चमचेभर एवढं तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की लगेचच 1 चमचाभर आपल्याला ह्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये आपल्याला उभ्या आकारात कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालवायच्या आहे। कढीपत्त्याचे पाने घालून घेऊया। त्यानंतर 1 ग्लासभर आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। त्यानंतर 2 चमचे आपल्याला साखर घालायची आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला छान असं खळखळून उकळी येईपर्यंत उकळवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे। फास्ट गॅसवरती आपल्याला एक उकळी काढायची आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मिश्रण आपण आता 1 ते 2 मिनिटं छान असं उकळवून घेऊया। उकळल्यानंतर गॅस बंद करायचे आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। एवढं कडकडीत मिश्रण आपल्याला ढोकळ्यावरून टाकायचं नाही, तर थोडंसं कोमट करायचं आणि त्यानंतरनं हा तडका आपल्याला ढोकळ्याच्या वरतून घालायचा आहे। तर पुन्हा एकदा आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार केलेला जो तडका आहे तो आपण आता ढोकळ्याच्या वरतून टाकून घेऊया। ढोकळ्याच्या वरतून तडका टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ढोकळा आपल्याला पूर्णपणे थंड करायचा आहे आणि जो तडका आहे तो आपल्याला थोडासा कोमट ढोकळ्याच्या वरतून घालायचा आहे। आता दुसऱ्या देखील ढोकळ्याच्या वरतून आपण जो तडका आहे तो टाकून घेऊया। तर दोन्हीही ढोकळे आपले मस्त असे तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असे जाळीदार पौष्टिक असे ढोकळे आपले दोन्हीही तयार झालेले आहेत। तर कशी वाटली दोन्ही ढोकळ्यांची रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका।